नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. ही पांढऱ्या चाफ्याची फुले आहेत आणि आज आपण पांढऱ्या चाफ्याची फुले आणि पांढऱ्या चाफ्याचे झाड याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चाफ्याच्या झाडाला पावसाळ्यात भरपूर पाने आलेली असतात आणि पावसाळा संपला की हिवाळ्यात पानगळीनंतर चाफ्याचे झाड अशा प्रकारे दिसते. हे पानगळीनंतर दिसणारे चाफ्याचे झाड आहे. पांढरा चाफा हा एक उष्णकटिबंधीय वृक्ष आहे. पांढऱ्या चाफ्याची फुले ही नाजूक पाकळ्यांची आणि पांढऱ्या रंगाची असतात. या फुलांच्या मध्यभागी पिवळा रंग असतो. चाफ्याचे शास्त्रीय नाव प्लुमेरिया अल्बा असे असून हे झाड ॲपोसायनेसी कुळातील आहे. पांढऱ्या चाफ्याची फुले ही पांढरी शुभ्र आणि 5 पाकळ्यांची असतात. पांढऱ्या चाफ्याचे झाड हे पावसाळ्यात अशा प्रकारे दिसते. या झाडाची पाने लांबट आणि हिरवी असतात. पावसाळ्याच्या दिवसात चाफ्याचे अशा प्रकारे हिरवे गर्द झाड पाहिल्यावर मनाला प्रसन्नता वाटते. वातावरणात सकारात्मकता निर्माण होते. चाफ्याचे झाड हे 20-25 फूट उंचीपर्यंत वाढते. चाफ्याचे झाड एकदा लावले की त्याची विशेष अशी काळजी घ्यावी लागत नाही. तसेच झाड मोठे झाल्यावर त्याला पाणीही द्यावे लागत नाही. हे पहा, पावसाळ्यात पांढऱ्या चाफ्याचे झाड अशा प्रकारे दिसते. भारतात चाफ्याच्या 5-7 प्रजाती आढळतात आणि प्रत्येक जातीच्या चाफ्याची झाडे आणि चाफ्याची फुले ही वेगवेगळी असतात. हिवाळा संपला की उन्हाळ्यात म्हणजे सर्वसाधारणपणे वसंत ऋतूमध्ये ते पावसाळा चालू होईपर्यंत चाफ्याच्या झाडाला फुले फुलतात. संपूर्ण झाडाला एकाच वेळी फुले येतात आणि असे फुलांनी बहरलेले झाड अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसते. चाफ्याच्या झाडाला वर्षातून फक्त एकदाच फुले येतात आणि वर्षातील इतर दिवसात या झाडाला फुले येत नाहीत. पांढऱ्या चाफ्याच्या झाडाची पाने ही अशा प्रकारे हिरवी आणि लांबट असतात. या झाडाच्या फांद्या लावून झाडाची लागवड करण्यात येते. ही पांढऱ्या चाफ्याची फुले आहेत आणि ही अशा प्रकारे आकर्षक आणि सुंदर दिसतात. ही फुले रात्रीच्या वेळी फुलतात आणि या फुलांचा सुगंध वातावरणात दरवळत राहतो. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि निसर्ग शोभा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.